शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास। 23 नोव्हेंबरला शिक्षकांसाठी पहिली परीक्षा। नापास झालात तर सक्तीची निवृत्ती। यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांनाच अभ्यास करावा लागणार आहे। त्याला कारण ठरलंय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। शालेय शिक्षण विभागानं 13 फेब्रुवारी 2013ला आदेश काढून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली होती। मात्र आता न्यायालयानं 2013 पूर्वी नोकरीला लागलेल्या सर्वच शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक केली। वर्षातून एकदाच घेतली जाणारी ही परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार असल्यानं दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत। खरं तर या परीक्षेचं वास्तव लक्षात घेता ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कितपत महत्त्वाची आहे हा विचार देखील महत्त्वाचा आहे। आणि ही परीक्षा उत्तीर्ण नसणारे शिक्षकसुद्धा उत्तम प्रकारचं शिक्षण देत आहेत याचाही देखील विचार होणं गरजेचं आहे। राज्यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या 87,440 आहे। या शाळांमध्ये 4,79,000 शिक्षक शिकवतात। त्यातील अंदाजे 1,49,000 शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे। धक्कादायक बाब म्हणजे 53 वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावं लागणार आहे, नाहीतर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागेल। दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेची अट घातल्यानं सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे। त्यामुळे संघटना आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय। दुसरीकडे शाळाबाह्य कामाच्या जबाबदारीनं शिक्षक त्रस्त आहेत। निवडणूक आणि इतर कामांचा बोजा आहे, त्यात मनुष्यबळ कमी असल्यानं कामाचा ताण वाढल्याची तक्रार आहे। अशा टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्यानं शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढलाय। अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्यानं घेतात आणि पास होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।